शिवाजी पार्कातला ठाकरे बंधूंचा बॅनर काढलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा एकत्र बॅनर लागला होता। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा या बॅनरवरती मजकूर होता। बॅनरवरती बाळासाहेबांसोबत ठाकरे बंधूंचा फोटो होता। बॅनरची जबाबदारी मनसे आणि शिवसेनेने नाकारली आणि खोडसाळपणा कोणीतरी केला असा आरोप करण्यात आलाय आणि हा बॅनर आता हटवण्यात आलेला आहे। या बॅनरवरती नाव सुद्धा लिहिलेलं आहे, लकी वामन करडक असं नाव लिहिलेलं असून हा बॅनर लावण्यात आलेला होता। बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावरती हात ठेवलेला फोटो, जो खूप ऐतिहासिक फोटो आहे, शिवसैनिकांसाठी जो खूप भावनिक फोटो आहे, तो फोटो वापरला गेलेला होता आणि ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचा बॅनर हा होता आणि आता हा बॅनर काढून टाकण्यात आलाय। शिवसेना आणि मनसे या दोहोंनी या बॅनरची जबाबदारी नाकारलेली आहे। कोणीतरी खोडसाळपणा केलाय असा आरोप करण्यात आलाय। हा जो काय बॅनर लावलाय की काय काहीतरी लिहिलं होतं ना त्यांनी, मुंबईचा सेवक तोच काहीतरी, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही जी काही लाईन आहे या लाईन मधून नेमकं त्यांना काय सुचवायचं होतं हेच कळलं नाही आणि ह्या लाईन मधून चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे आणि ही लाईन न आवडल्यामुळे आम्ही हा बॅनर काढलेला आहे। कारण ही जी काही पदाधिकारी असतात, हे विविध विभागातले पदाधिकारी सेनाभवनच्या समोर किंवा राज ठाकरे साहेबांच्या निवासस्थानासमोर असे बॅनर लावण्याचं मूळ कारण हे असतं की त्यांना कुठेतरी प्रसिद्धी हवी असते, परंतु पक्षाची एक शिस्त देखील असते। पक्षाच्या शिस्तीमध्ये ह्या गोष्टी बसतात नाही बसतात हे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विचारून ह्या गोष्टी करायला हव्या। ज्या केल्या नाहीत तर ही शिस्त जी आहे ते शिस्तभंगाची कारवाई म्हणून हा बॅनर काढण्यात आलेला आहे। आणि आज सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। माझा शाखा प्रमुख, त्याला मी विचारल्यानंतर तो म्हणाला इथे आपलं कोणाचाही काही संबंध नाही, हा कोणीतरी खोडकळपणा केलेला आहे आणि इलेक्शन पिरियडमध्ये एकदा पहिल्या आधी वॉर्ड डिक्लेअर होईपर्यंत फार हे असतात, म्हणजे वॉर्ड रचना होईपर्यंत, रचना झाली की मग आरक्षण येईपर्यंत आणि आरक्षण आलं की मग हे सगळ्या गोष्टी अगदी ह्या इलेक्शनच्या काळामधल्या सर्व पक्षीय हे बट नॅचरल ज्या म्हणतात ना घटना आहेत, त्या घटना घडत असतात। शेवटी कुठलाही निर्णय हा पक्षप्रमुख देत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।